नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये मॅथ्स 2 स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 पायथागोरस थिअरम या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 1 and 2 आपण सॉल्व्ह केलेले होते. सो आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो सॉल्व्ह करतोय. तो क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय पहा. इन द फिगर 2.28, segment PS is the median of triangle PQR and PT is perpendicular to QR. So the prove that these are the two proof we have to solve here. PR square is equal to PS square plus QR into ST plus QR upon 2 whole square. And second one, PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR upon 2 whole bracket square. These are the two proof we have to solve here. So I have already write here first proof. So in this first proof, first of all, what are the given information given here in triangle PQR? So in triangle PQR, PS is a median. PS is a median. सो PS इथं मीडियन झाल्यामुळं आपणाला हे जे दोन आहेत सेगमेंट्स QS आणि SR हे इक्वल होणार आहेत. त्याचबरोबर हा जो QR आहे त्याचा हाफ सुद्धा या दोघांशी इक्वल होणार आहे. सो आपण राईट काय करणार इथं, QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू QR अपॉन 2. ओके, QR अपॉन 2. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. यानंतर आपल्याला दिसतंय की या ट्रायंगल मध्ये इथं PT हा परपेंडिक्युलर QR वरती ड्रॉ केल्यामुळे आपल्याला इथं 3 राईट अँगल्स ट्रायंगल्स आपल्याला मिळत आहेत. विच आर द 3? इन ट्रायंगल PTS, ट्रायंगल PTR and triangle PTQ. These are the 3 right angles triangle. So first of all we have to take this middle right angle triangle. So in triangle PTS, in triangle PTS, what is by angle, okay, so angle T is equal to 90 degree. So angle T 90 degree असल्यामुळे आपल्याला इथं काय झालं तर जो पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे आपण इथं राईट काय करणार आता, बाय पायथागोरस थिअरम. सो पायथागोरस थिअरम काय येणार इथं, PS स्क्वेअर is equal to PT square plus TS square. This is the equation number second. So this is the equation number second. Then next one we have to take the triangle PTR. In triangle PTR, angle T is equal to 90 degree. So angle T is equal to 90 degree हा जो दिलेला आहे. आता याच्यानुसार आपल्याला पुन्हा एकदा पायथागोरस थिअरमचा इथं यूज करावा लागणार आहे. सो द काय येणार पायथागोरस थिअरम इथं आता पहा, बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे काय येणार आता इथं या मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये PR स्क्वेअर इज इक्वल टू PR square is equal to PT square plus PT square plus TR square. ओके. सो आता इथं हे जे काही PT square plus TR square आहेत या दिलेल्या पायथागोरसच्या थिअरम प्रमाणे आपण हा जो TR दिलेला आहे या TR चं एक्सपान्शन आपण आपला जो फॉर्म्युला आहे A plus B square whole square is equal to A square plus 2AB plus B square या फॉर्म्युला प्रमाणे आपण इथं काय आहे A plus B whole square is equal to A square plus 2AB plus B square या फॉर्म्युला प्रमाणे आपल्याला याचं एक्सपान्शन करावं लागणार आहे. सो नेक्स्ट स्टेप काय होणार आहे आता इथं, तर नेक्स्ट स्टेज अगेन वी हॅव टू राईट हियर PR square is equal to PT square as it is plus सो TR स्क्वेअर. सो TR स्क्वेअर इथं पहा, TR स्क्वेअर जर आपण पाहिला तर TH प्लस SR. सो इथं
TS प्लस SR होल स्क्वेअर. आता याचं जे एक्सपान्शन आहे ते आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं A इज इक्वल टू येणार TS आणि B SR येणार. त्याचं एक्सपान्शन या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण इथं करूया. सो PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस फर्स्ट नंबर किंवा फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. ओके, इथं आपण यांना सुद्धा ब्रॅकेट टाकले तरी चालण्यासारखे आहेत. ठीक आहे. सो अगेन PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर. आता पहा इथं PT स्क्वेअर आणि TS स्क्वेअर हे दोघेही जे आहेत इक्वेशन नंबर सेकंड नुसार पहा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर हा कोणाला इक्वल आहे तर PS स्क्वेअरला हा इक्वल आहे. सो इथं आपण PT स्क्वेअर ऐवजी आपण इथं आता जो PS स्क्वेअर आहे तो PS स्क्वेअर इथं राईट करूया. PS स्क्वेअर प्लस 2 इंटू TS. आता इथं TS ऐवजी आपण आपल्याला प्रूव्ह मध्ये ST विचारलेला आहे. सो आपण इथं TS ऐवजी ST आपण राईट चेंज करू शकतो इथं ST. ओके, इंटू आता SR. पुन्हा एकदा बघा इक्वेशन नंबर फर्स्ट नुसार QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू QR अपॉन 2. म्हणजे SR आणि QR हे इक्वल आहेत QR अपॉन 2. सो इथं SR च्या जागी आपण QR अपॉन 2 राईट करू शकतो. सो इंटू QR upon 2 plus SR square. Again we have to write here QR upon 2 whole square. Okay, from equation number from 1 and 2. 1 and 2. Okay, so the next step PR square is equal to PS square as it is. इथं 2 multiple आहे so 2 cancel, so remains here ST. So in the proof QR is first one and then next ST, so we have write the QR first. QR into ST plus QR upon 2 whole square. Hence proof. इथं आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते कंप्लीट इथं प्रूव्ह झालेलं आहे. सो इथं आपण काय म्हणू शकतो हेन्स प्रूव्ह. ओके, हे फर्स्ट झालं. अजून सेकंड याच्यामध्ये आपल्याला प्रूफ आहे. सो हे फर्स्ट जे आहे ते मी इरेज करतो. टेक स्क्रीनशॉट. देन नेक्स्ट वी हॅव टू सॉल्व द सेकंड वन. सो द नेक्स्ट प्रूफ PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मायनस QR इंटू ST प्लस QR upon 2 whole square. So in the first proof some basic information already I have write here. In triangle PQR PS is the median, therefore QS is equal to SR is equal to QR upon 2. ही माहिती आपण फर्स्ट सॉल्व मध्ये सुद्धा यूज केलेली होती. सो आता इथं आपण घेताना राईट अँगल ट्रायंगल जो आहे तो नेक्स्ट वाला जो आहे इथं PTQ जो आहे तो इथं घेणार आहोत. आणि इथं आणखी एक इन्फॉर्मेशन आपली राहिली की हा जो छोटा PTS जो आहे या छोट्या PTS ला इथं आपण राईट करू शकतो पुन्हा एकदा. इन ट्रायंगल PTS angle T is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem नुसार PS square is equal to PT square plus TS square. This is the equation number second. आता आपल्याला हा जो काही PTQ आहे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल जो PTQ आहे तो राईट अँगल ट्रायंगल आपण PTQ घेऊया. त्यासाठी आपण इकडच्या बाजूला घेऊया. इथे एक मध्ये आपण लाईन ड्रॉ करूया म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होऊन जाईल. बघा इथं आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आता या PTQ मध्ये पुन्हा एकदा इन राईट अँगल ट्रायंगल इन triangle PTQ angle T is equal to 90 degree. Angle T is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem नुसार PQ square is equal to PT square plus
टी क्यू किंवा क्यू टी आपण काही घेऊ शकतो इथं. ठीक आहे, आपण क्यू टीच घेऊया कारण आपल्याला प्रूफ मध्ये तशा पद्धतीने आहे. सो आपण इथं क्यू टीच घेऊया, क्यू टी स्क्वेअर. आता इथं सुद्धा पहा, आपण जर हा जो पीटी आहे या पीटी साठी आपण ऍज इट इज ठेवला आणि हा जो क्यूटी आहे, हा जर क्यूटी बघितला तर या क्यूटीचं मेजरमेंट जे आहे या क्यूएस या सेगमेंटशी जर आपण तुलना केली तर क्यूटी हा क्यूएस मधून टीएस जर आपण मायनस केला तर आपल्याला हा क्यूटी मिळणार आहे. सो इथं आता पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर ऍज इट इज ठेवला प्लस क्यूटीचं आपण फोड करताना ब्रॅकेटमध्ये काय करणार क्यूएस मायनस, आता इथं टीएस घ्या किंवा एसटी घ्या, आपल्याला प्रूव्ह मध्ये एसटी आहे म्हणून आपण इथं एसटी स्क्वेअर घेऊया. मग आता इथं जे एक्सपान्शन फॉर्म जो आहे तो त्याचा कोणाचा घेणार, कोणता फॉर्म्युला यूज करणार, जसं आपण अगोदरच्या याच्यामध्ये ए प्लस बी यूज केला तर आता आपण इथं ए मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलाचा आपण इथं यूज करणार आहोत. सो अगेन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस, आता याचं एक्सपान्शन या एक्सपान्शन प्रमाणे काय येणार फर्स्ट टर्म स्क्वेअर क्यू एस स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म क्यू एस इंटू सेकंड टर्म एस टी प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर एस टी चा स्क्वेअर. ओके, सो आता इथं आपल्याला पहा पीटी आणि हा एस टी जो आहे हे मिळून दोन्ही जर आपण इक्वेशन नंबर सेकंड जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसतंय पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर जो आहे तो कोण त्याच्यापासून काय तयार होतोय पी एस स्क्वेअर येतो तयार होतोय. सो आपण इथं पीटी आणि एस टी हे दोन्ही शेजारी शेजारी घेऊया. सो द पीटी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर मायनस 2 इंटू क्यू एस इंटू एस टी. ठीक आहे, सो आता इथं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आता हा पी टी स्क्वेअर आणि एस टी स्क्वेअर याच्यासाठी आपण घेणार पी एस स्क्वेअर, पी एस स्क्वेअर इक्वेशन नंबर सेकंड अनुसार प्लस द क्यू एस, इथं क्यू एस राहिला क्यू एस स्क्वेअर आहे. आता हा जो क्यू एस स्क्वेअर आहे तो कोणाशी इक्वल आहे रे, बघा क्यू एस एस आर आणि इथं क्यू आर अपॉन 2 हे तिन्ही पण इक्वल आहेत आणि हाफ हाफ आहेत ना क्यू आर शी म्हणून. मग या क्यू एस च्या जागी आपण काय राईट करणार आता तर हा क्यू एस च्या जागी आपण राईट करत असताना पी एस सॉरी याच्यासाठी पी एस घेतला तर इथं आपल्याला प्रूव्ह करताना क्यू आर आणि एस चे अगोदर घ्यायचे आणि क्यू आर अपॉन 2 नंतर घ्यायचा आहे. मग आपण काय करूया हा जो क्यू एस आहे तो पाठीमागे ठेवूया आणि पहिले जे मल्टिपल आहेत ते मल्टिपल आपण इथं यूज करूया, म्हणजे हा क्यू एस पाठीमागे घेऊ आणि इथं मायनस मायनस घेऊया मायनस, आता क्यू एस साठी आपण क्यू आर अपॉन 2 यूज करू शकतो 2 इंटू क्यू आर अपॉन 2 इंटू एस टी प्लस हा क्यू एस स्क्वेअर जो आहे त्यालाच आपण क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर असं आपण इथे यूज करू शकतो. ठीक आहे, सो आता इथं 2 2 कॅन्सल झाले, आता राहिलं काय देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 होल स्क्वेअर. मग अप्रूव्ह झालं काय आहे ॲज इट इज यस. सो इथं राईट करायचं हेन्स प्रूव्ह. Okay, this is the second proof in this example number 3. Then next one, question number 4. In triangle ABC, M is the midpoint. M is the midpoint of side BC. Of side BC. Therefore, AM is a median. AM is a median. आता पहा इथं जर AM हा median होत असेल, ओके, AB
AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आपल्याला 290 दिला असेल तर आपल्याला माहिती आहे की इथं आपण अपोलोनियसच्या थिअरमने आपण इथं पहिला BM फाइंड आउट करून घेऊया आणि या BM ची 2 टाइम्स आपण केल्यावर आपल्याला BC मिळतोय. सो इथं देअरफॉर बाय अपोलोनियस थिअरम ओके ठीक आहे. सो बाय अपोलोनियस थिअरम आपल्याला काय आहे इथं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स one side, that is the BM square. Okay, so AB square plus AC square is equal to 290. So I have write here 290 is equal to 2 AM are given 8, so 8 square plus 2 BM square. So 290 as it is equal to 2 into 8 square 64 plus 2 into BM square. So 290 is equal to 64 to the 128 plus 2 into BM square. So आता 128 plus here opposite side minus, so 290 minus 128 is equal to 2 BM square. So the second side we have to take here. So first of all, one line I have draw here. So the 290 minus 128. So 10 minus 8 2. 10 minus 8 1 minute. 10 minus 8 2 and 8 minus 2 6 and 2 minus 1 1 is equal to 2 into BM square. So 2 multiple here, opposite side divide is equal to BM square. 2 1s are 2, 2 8s are 16 and 2 1s are 2. So 81. Therefore BM square is equal to 81. आता इथं स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर निघाल्यानंतर इकडं स्क्वेअर रूट येणार. सो BM is equal to under root 81. So BM is equal to 81 square root 9. बट आपल्याला इथं BC काढायचं आहे आणि BM ची 2 टाइम्स आपल्याला BC आहे. Now BC is equal to 2 times BM. Okay, so 2 into 9. So 9 to the 18 centimeter. Unit are given here. So BC is equal to 18. This is the final answer of question number 4. Then so the remaining part we have to solve in the next video. Okay, so अजूनही आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला मॅथ्सशी रिलेटेड सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन या चॅनलवरती आपल्याला मिळून जाईल. धन्यवाद.